हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण गटारी स्पेशल मालवणी अंडा करी करणार आहोत आणि ही अंडा करी चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. आणि ही मालवणी अंडा करी नक्कीच करून पहा. बोट चाटून पुसून तर नक्कीच खाल. आणि ही भाजी एकदा केल्यानंतर म्हणजे बोलतात ना की ही भाजी ना म्हणजे लिटरली संपून जाईल आणि तुम्हाला सांगतील सुद्धा ही पुन्हा अशी अंडा करी कर. तर पहा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पहा, इथे मी अंडी घेतलेली आहेत. तर इथे मी 6 अंडी घेतलेली आहेत. आता अंडा करी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त अंडी घेऊ शकतात. तर पहा, मी ही अंडी एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. हा कुकरचा डबा आहे. या डब्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे अंडी पुडेपर्यंत. तर पहा, इथे मी कुकर घेतलेला आहे. तर मी आता स्टीम राईस लावलेला आहे. तर खाली स्टीम राईसचा डबा आहे आणि वरती अंडी ठेवलेल्या अंड्यांचा डबा आहे. तर एकाच कुकरमध्ये स्टीम राईससुद्धा होईल आणि आपली अंडीसुद्धा बॉईल होतील. तर मग चला, आता आपण वाटणाची तयारी करूया. तर पहा, पॅन घ्यायचं आहे. पॅनमध्ये ऑइल ॲड करायचं. ऑइल गरम झालं की त्याच्यामध्ये धणे ॲड करायचे. ते मी 2 मोठे चमचे धणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी खडा मसाला घेतलेला आहे, तोही ॲड करून तेलामध्ये मस्त 1 ते 2 मिनटं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत. हे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत. आता हा कांदा छान मस्त ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकतात कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे. इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. तर हे इथे मी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. तर पहा, मालवणी अंडा करी करण्यासाठी आपला जो ओला नारळ असतो ना तो किसून किंवा तो खवणून ॲड करतात. आता माझ्याकडे ओला नारळ नाही आहे, त्याऐवजी मी इथे सुकं नारळ म्हणजे आपलं जे खोबरं आहे, सुकं खोबरं आहे ते मी किसून ॲड केलेलं आहे. आता हे सगळं मस्त 5 मिनटं आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे. तर पहा, वाटण्यासाठी आपला हा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे. आता हा जो मसाला आहे ना पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला आलं ॲड करायचं आहे आणि इथे आपल्याला लसूणसुद्धा ॲड करायच्या आहेत. अगदी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ॲड करा. आता हे आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करून हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे. आपण जे अंडा करी करतो आहोत ना, तर त्याला खरी चव कशामुळे येते, तर जो मालवणी मसाला आहे त्याच्यामुळे आणि आपण जे वाटण केले ना त्याच्यामुळे. तर या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या 2 गोष्टींमुळेच छान मस्त चव येऊन जाते. तर पहा, इथे मी एक भांडं घेतलेलं, त्याच्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. तर पहा, इथे मी 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि 2 चमचे मी मालवणी मसाला घेतलेला आहे. आता हे मसाले ॲड करून तेलामध्ये मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पहा, जेव्हा मी या भांड्यामध्ये तेल ॲड केलं होतं तर गॅस बारीक करायचा आहे. हळूहळू तेल गरम होते तर तेव्हाच आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. जर तेल जास्त गरम असेल ना तर आपले मसाले करपतील बरं का. तर म्हणून काय करायचं आहे, तेल असं कोमट आहे तरच मसाले ॲड करा. आता मसाले मस्त फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच आपल्याला वाटण ॲड करायचं आहे. वाटण ॲड करून झाल्यानंतर ते मस्त तेलात फ्राय करून घ्या. तर तुम्ही पाहू शकता मी ते वाटणाचं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. मस्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर पहा, आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि इथे आपण झाकण ठेवून मंद गॅसवरती 10 मिनटं छान मस्त हा वाटण आपण शिजवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकतात की 10 मिनटं झालेले आहेत. आता तुम्ही ते हे तुम्ही वाटण बघू शकता. तर आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे. तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पाहू शकता. त्याच्यामध्ये अजूनही पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे.
तर पुन्हा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा आपण 10 मिनटं मंद गॅसवरती मस्त वाफ काढून घेणार आहोत. तर पहा मी पुन्हा 10 मिनटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे. आता या वाटणातलं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर पहा आता काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला 7 ते 8 मिनटं मोठ्या गॅसवरती पूर्ण हे जे वाटण आहे ते मस्त फ्राय करून घ्यायचं आहे, अगदी कलर चेंज होईपर्यंत. आणि तुम्ही पाहू शकता तर वाटणाचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. जो पाणी आहे तो पूर्ण आटलेला आहे आणि या वाटणाला मस्त असं ऑइल सुटलेलं आहे. मग आता काय करायचं आहे, आणि बघा वाटणाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर पहा आता इथे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. आता तुम्हाला या अंडा करीमध्ये तुम्हाला रस्सा किती हवा त्यानुसार तुम्हाला इथे पाणी ॲड करायचं. इथे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. मला हलकासं ग्रेव्ही टाईपच रस्सा हवा आहे, म्हणजे जास्त ग्रेव्हीही नको आणि जास्त पातळ रस्साही नको. तर मीडियम अशी मला ग्रेव्हीमध्येच अंडा करी हवी आहे, म्हणून मी अगदी पाणी कमी वापरलेलं आहे. पाणी ॲड करून छान मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मी एक उकळी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त भाजीला तरी आलेली आहे. म्हणून तेल सुटेपर्यंत आपल्याला ते वाटण मस्त फ्राय करायचं आहे. थोडा वेळ लागतो, म्हणजे एवढं सांगेल की ते वाटणच फ्राय करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 20 ते 25 मिनटं लागतात. आणि जेव्हा तुम्ही हे वाटण ना 20 ते 25 मिनटं जेव्हा तुम्ही मंद गॅसवरती अगदी तेल सुटेपर्यंत तुम्ही भाजून घ्याल ना, तर ही भाजी चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. तर तुम्ही पाहू शकता आता जे आपण अंडी बॉईल केली होती त्याची मी सालं काढलेली आहेत. आता ती बॉईल अंडी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहेत आणि 1 ते 2 मिनटं मस्त एक उकळी आणून द्यायची. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. वरतून आपल्याला मस्त कोथिंबीर ॲड करायची आहे. तर तुम्ही पाहू शकतात इथे आपली मालवणी अंडा करी तयार झालेली आहे आणि तरी काय मस्त आले. आणि ही अशी अंडा करी बघून कोणालाही भूक लागेल आणि कोणाच्याही म्हणजे सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटेल हे नक्कीच आहे. तर तुम्ही पाहू शकतात. तर मग चला आपण ही अंडा करी एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. आता पहा ही जी अंडा करी आहे, ही अंडा करी तुम्ही स्टीम राईस बरोबर, जिरा राईस बरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकतात किंवा चपाती, फुलका, पुरी बरोबर पण खाऊ शकतात. पण एक गोष्ट सांगेल, तुम्ही ही अंडा करी आपलं भाकरी बरोबर नक्कीच खा. भाकरी बरोबर ही अंडा करी अप्रतिम लागते. तर पहा मी अशा पद्धतीने एका बाउलमध्ये ही अंडा करी ट्रान्सफर करून घेतलेली आहे. वरतून कोथिंबीर ॲड करूया. आणि जर तुमच्याकडे इंद्रायणी भात असेल ना, तर या इंद्रायणी भाताबरोबर ही अंडा करी तर खूपच छान लागते. तर अशा पद्धतीने आपली मालवणी अंडा करी तयार झालेली आहे. आता ही जी मालवणी अंडा करी आहे मी अगदी स्टीम राईस बरोबर सर्व करणार आहे. आणि गटारी स्पेशल मालवणी अंडा करी नक्कीच ट्राय करून पहा. कारण कसं माहिती आहे का, पूर्ण श्रावण महिना आपण नॉनव्हेज नाही खात. मग श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीचा असंच टेस्टी आणि चवीला एक नंबर आणि भन्नाट अशा आपण जर मालवणी अंडा करी करून खाल्ली तर खूपच छान. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही जी मालवणी अंडा करी आहे नक्की ट्राय करून पहा. आणि मी तुम्हाला एवढं सांगते, माझा मुलगा नॉनव्हेज नाही खात, पण ही जी अंडा करी आहे त्यातली अंडी नाही खात, पण हा जो रस्सा आहे किंवा ही जी ग्रेव्ही आहे तर ही ग्रेव्ही तो भाताबरोबर खातो. आणि लिटरली तो आज आहे ना 3 वेळा त्याने राईस घेतला, 3 वेळा त्याने ती भाताबरोबर खाल्ली. त्याला एवढी ती भाजी आवडली.